अजून पूजा हा एकदम मस्त पूजा झाली. तर आज गर्दी थोडी कमी होती आहे ना, आज सकाळी जास्त गर्दी होती कमी वाटतं. होती. सकाळी 5 वाजता जास्त गर्दी होती. काय मागितलं महादेवाला? काय नाही मागितलं, सांगत नसतं. तर चला आता आपण घेतलेली पूजा वगैरे चाललो आता आपण घराकडे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो, सर्वांना परत एकदा शुभ सकाळ. आपण नाही का आज श्रावण सोमवार निमित्त देवाला जाणार आहे. तर बघा इकडे नाही का कल्पना ताट रेडी केलेलं आहे. आणि आज काय आहे? श्रावण सोमवार पहिला. काय काय घेतलं तो? त्याच्यात वस्त्रमाळ घेतली, परत तशा हळदी कुंकाच्या चिपट्या करून घेतल्या, हळदी कुंकू घेतलं. मी वाहते 11 त्या वाती घेतल्या तेल बुडून. आता बेल घ्यायचा. ते काय आहे? बेल परत पुन्हा काय काय आहे? परत तांदूळ घ्यायचे 11. तर मित्रांनो बघा, हे जे आहेत ना बेल आहे. आणि किती ते? हे 11 येतं आणि 2 नंदीला घेतले तर 2 नंदीला आणि बाकी जे 11 जे आहेत महादेवाच्या पिंडीवर चढण्यासाठी. तर बघा याच्यामध्ये ताटामध्ये वस्त्रमाळ आहे, कुंकू पंचीपाळ आहे, वाती आहेत, तेल आहे, भस्म पलीकडे ठेवलेला आहे. परत पुन्हा काय आहे याच्यामध्ये? आगड हराळ 4 ते 5 किलोमीटर जाऊन आम्ही बेल आणला जाऊन गाडीवर. तर बेल आणला आहे आणि तोच तो बेल आहे. हे काय आहे? तांदूळ. तर बघा हे तांदूळ घेतले कल्पनाने. तांदूळ किती लागते अंदाजे? 100 काय म्हणते 11च. 111. 11 नुसते 11. 11 वाती, 11 तांदूळ, 11 बेल. आता त्याच्यामध्ये तांदूळ घेतले इकडे. हे बघा कल्पनाचं आवरलं आहे. आता कल्पना नाही का रेडी होणार आहे. साडी वगैरे घालणार ना का नाही? साडी घालायची मला आज. हां, साडी घालायची, छान मेकअप करायचं. मेकअप करून जात असते का गुरुदेवाला? तर मित्रांनो आता आपण निघालो आहे महादेवाच्या मंदिराकडे. आणि तुम्हाला तर माहीत आहे आज नाही का श्रावण महिन्यातला मोठा सोमवार आहे व पहिला सोमवार आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो आता पूजेचं ताट वगैरे कल्पनाचं रेडी झालं आहे. माझा बी ड्रेस वगैरे मी घातला आहे. आणि कल्पनाची तिथं खूप मोठी पूजा राहणार आहे. आणि जवळपास 11 महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहणार आहे. आणि खरं तर मित्रांनो खूप श्रेष्ठ मानलं जातं ह्या महिन्यामध्ये. जर महादेवाची जर पूजा जर केली तर नक्कीच आपल्या मनातली जी इच्छा असते ती नक्कीच पूर्ण होते. त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका. किती राहिलं रे? झालं. चलायचा. काय काय घेतलं पण? आता तुम्हाला सकाळी दाखवलं नाही काय सगळं घेतलं मग. चला मग. तर मित्रांनो चला आता आपण निघालो आहे तिकडं. तर बघा इथे कल्पना खाली उतरवली. आता सगळं घेतलं का पण? पायी पायी जायचं? पाय जाऊ ना. पायी पायी जायचं का? किती घे? तर मित्रांनो चला आता गाडी आहे पण आपण निघालो पायी पायी. आता बघा तर इकडं जे मंदिर आहे ना इथून टर्न मारायचं पुढे इकडे जायचं आहे. तुम्हाला माहिती का मंदिर कल्पना कुठे? किती खुश आहे बघा. चलो तर आता आला आपण जवळ महादेवाच्या मंदिरापाशी. हे बघा मित्रांनो लय जवळ मंदिर आहे बरं का मला महादेवाचं. माहित नाही बाबा मंदिर कुठे. हे बाई हे बघा श्री केदारेश्वर महामंदिर माधवनगर घनसंगी. मित्रांनो हे असं जागृत महादेवाचं मंदिर आहे. आणि बघा आता कल्पना जाणार आहे आतमध्ये. चल. कल्पनाची पूजा वगैरे झालेली आहे. आणि तिनं नाही का जवळपास 11 बेल महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले आहेत. आणि ती आता पूजा करून बाहेर आलेली. बघा मैत्रिणींनो माझी आता पूजा करणं झाली. आता बघा आता चालले. इथं महादेव होता त्याची पूजा झाली. इथं नंदीची पूजा केली बाहेर. आणि आता घरी जाऊया आपण. राजून पूजा. हा
एकदम मस्त पूजा झाली. तर आज गर्दी थोडी कमी होती आहे ना, आज सकाळी जास्त गर्दी होती कमी वाटतं. होती. सकाळी 5 वाजता जास्त गर्दी होती. काय मागितलं महादेवाला? काय नाही मागितलं, सांगत नसतं. तर चला आता आपण घेतलेली